शून्य ब्रह्मता अवघी सत्ता या शीर्षकाखाली दिनांक 13/4/2003 24वे पाऊल कैवल्याची ब्रह्मपदी मधलं उमटलं आहे. त्याचं आता निरूपण पाहूया. सुरुवात करतो. शांत नभांगणी लखलख करीती चंद्र सूर्य तारे दाटले तेज ब्रह्म सारे निरव अंतरी अविचल सदिली शब्द कमल फुलले दाटले शब्द ब्रह्म सारे परिमल शब्दे सुगंध पसरे शब्द तेज सारे दाटले परब्रह्म वघे सारे निमता शब्द आटता शून्य होई सारे दाटले परब्रह्म वघे. तारे निमता शब्द आटता शून्य होई सारे दाटले शून्य ब्रह्म वघे. शून्य ब्रह्मता अवघी सत्ता आदि मध्य अंती जाणीसी हेतू तव चित्ती ऐसे जाणूनी होसी नेणता जरी तू तव चित्ती तरी तू सर्व ब्रह्म अससी. आपण ब्रह्मसत्य असे सातत्याने ऐकत वाचत असतो नव्हे. आपल्या निरूपणामध्ये सुद्धा वरच्यावर ते आपण बोलत असतो. कधी कधी ऐकणाऱ्याला तसे इतरांना सांगावे असेही वाटते. ऐकणे वाचणे सांगणे हे ठीकच आहे, मात्र जे ऐकतो वाचतो सांगतो त्याचे दर्शन शक्य आहे का? प्रत्यक्षात ब्रह्माचे सत्यत्व आपल्या पुढे उभे ठाकेल का? ब्रह्माचे दर्शन ब्रह्माच्या सत्यत्वाचे दर्शन शक्य आहे, मात्र त्यासाठी हेतू ओढ तळमळ हवी. मागच्या निरूपणात आले आहे की त्रिपुटी कोणतीही असो ती तेव्हाच संभाव्य किंवा शक्य आहे जेव्हा हेतू लक्षित आहे. काहीतरी पाहण्याचा हेतू द्रष्टा आणि त्यावर अवलंबून दृश्य व दर्शन यांची निर्मिती करतो. काहीतरी पाहण्याचा हेतू द्रष्टा आणि त्यावर अवलंबून दृश्य व दर्शन यांची निर्मिती करतो. आता असा हेतू निर्माण कोठून होतो, का होतो त्याचाही विचार किंवा योग्य शब्दात सांगायचे तर चिंतन आवश्यक आहे. आपण असे कुठेतरी ऐकलेले असते किंवा वाचलेली असते की जग निर्हेतुक आहे. जगाची निर्मिती हेतूशिवाय उद्देशाशिवाय आहे असा निर्हेतुक याचा अर्थ आहे काय? नाही. हेतूशिवाय कोणतीही त्रिपुटी त्रिमिती निर्माण होऊ शकत नाही. पाहणारा द्रष्टा जे पाहायचे ते दृश्य आणि द्रष्टा व दृश्यातील अनुसंधान आंतरिक संपर्क यातूनच दर्शन बाहेर पडते. द्रष्टा दृश्य दर्शन श्रावक श्राव्य श्रवण साक्षी साक्षात साक्षीत्व भोगी भोग्य भोग वाचक वाचनीय वाचन अशा यासारख्या त्रिपुटी किंवा त्रिमितीतूनच तर सारे विश्व वैश्विक व्यवहार तयार झाले आहेत, होत आहेत व होतही राहतील. असे आहे तर विश्व निर्हेतुक आहे म्हणजे काय? हेतूशिवाय त्रिपुटी नाही आणि त्रिपुटीशिवाय विश्व नाही असे आहे तर विश्वाला हेतू आलाच. मग निर्हेतुक म्हणजे काय? निर्हेतुक म्हणजे निरंतर हेतू, सतत हेतू किंवा सतत उद्देश असणे. अशा सातत्याचा हेतू उद्देश उद्दिष्ट यातूनच तर सतत त्रिमिती किंवा त्रिपुटी तयार होत असतात. अशा या सातत्यपूर्ण हेतू व तदनुषंगिक अनेकानेक त्रिपुटी यातून विश्व तयार झाले आहे. सारांश विश्व निरंतरच्या हेतूतून म्हणजेच निर्हेतूतून निर्माण झाले आहे. विश्व म्हणजे जे जे दिसते भासते असते ते सारे स्थूल सूक्ष्म लहान मोठे सारे काही वस्तुजात प्राणीजात मानवजात मिळून तयार होते ते विश्व किंवा जगत होय. या अशा दिसणाऱ्या जगाला मिथ्या भ्रम असत्य असे तत्वज्ञानात म्हणतात. विशेष वाटते ना, आश्चर्यच वाटते ना, दिसते ते मिथ्या कसे काय असू शकते? चला खोलात उतरूया, शोध घेऊया. कोणत्याही त्रिपुटीमधील कर्ता जोपर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत कर्म व क्रिया यांना अर्थ असत नाही. कर्ता तयार होतो हेतूमुळे किंवा काहीतरी वाटण्यातून. कसे ते पहा. आकाश पहावेसे वाटते, बस एवढ्या वाटण्यातून द्रष्टा म्हणजे पाहणारा कर्ता तयार झाला. आकाश तर आहेच. आता आकाश केवळ आकाश न राहता ते दृश्य म्हणजे पाहण्याचा विषय बनले. द्रष्टा व दृश्य यामधून आकाशाचे वर्णन शब्द चित्र भावचित्र तयार झाले. या द्रष्ट्याच्या व दृश्याच्या उपस्थितीतून वर्णिलेले येथे आकाशाचे शब्द रेखाटन किंवा शब्द चित्र जे काही ते दर्शन होय.
खरे तर शब्दाद्वारे दर्शन सांगितले जाते किंवा तसा प्रयत्न केला जातो. हा प्रयत्न अपुराच तुटून जात असतो. याचे कारण दर्शन हे ज्याचे त्याला किंवा द्रष्ट्यालाच होते किंवा भावते. खेळीज आकाशा एकाच दृश्याचे अनेक दृष्टे झाले तरी त्यांचे दर्शन एक न राहता वेगवेगळे असू शकेल. एकच दृष्टे अनेक किंवा एकच असला म्हणजे दृश्य एकच, दृष्टे अनेक किंवा एकच असला तरीही दर्शन वेगवेगळे असते. अशा वेळी दर्शनाचे वर्णन भ्रामकच असते. वर्णिलेले वर्णनात भावू शकत नाही. श्रीखंडाच्या चवीचे वर्णन म्हणजे श्रीखंडाची चव कधीच नसते. ती फक्त शाब्दिक सूचना आहे. ती आहे निर्देश. म्हणजे दृश्य एक मात्र द्रष्टे एक किंवा अनेक आणि त्यामुळे दर्शनही अनेक. दृश्ये वेगवेगळी, द्रष्टे वेगवेगळे आणि दर्शनही त्या पटीत अनेक अनेक असतात. सांगायचा मुद्दा हा की द्रष्टा दृश्य दर्शन ही एक त्रिपुटी झाली. अशा अनेक त्रिपुट्या आहेत. अशा अनेक त्रिपुट्या त्रिमिती यामधून द्रष्टे अनेकानेक, दृश्य अनेकानेक, दर्शने अनेकानेक तयार होतात. या साऱ्यांचा गणिती भौमितीय हिशोब ठेवणे, सांगणे लागणे केवळ अशक्य आहे. अगणित संभाव्यता आणि अगणित व्यामिश्र संभाव्यता येथे आहेत. अगणित संभाव्यता आणि अगणित व्यामिश्र म्हणजे कॉम्प्लेक्स संभाव्यता येथे आहेत. व्यामिश्र संभाव्यता म्हणजे परस्पर सरमिसळ झालेल्या संभाव्यता त्यात अभिप्रेत आहेत. इंग्रजी त्याला कॉम्बिनेशन अँड परम्युटेशन म्हणतात. तर या साऱ्यांची गणती केवळ अशक्य आहे. विविध स्तरीय संयोगांची अगणित संभाव्यता किंवा मोकळी येथे आहे. म्हणजेच हेतूमुळे द्रष्टा दृश्य दर्शन किंवा कर्ता कर्मक्रिया तयार होतात. खरे तर आकाश आहेच आहे, माणूस आहेच आहे. मात्र जोपर्यंत आकाश पाहण्याचा हेतू जन्मला नाही तोपर्यंत माणसाचा द्रष्टा आणि आकाशाचे दृश्य तयार झाले नाही. अर्थात त्यामुळे दर्शनही नाही. हेतूमुळे त्रिपुटी किंवा त्रिमिती तयार होते. त्रिपुटी नसेल, त्रिमिती नसेल तर जगत नसेल. आता हेतूमुळे जग त्रिमितीद्वारे तयार झाले हे स्पष्ट आहे. तरीही असे जग मिथ्याच आहे, भ्रमच आहे. हे कसे काय? त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आकाश, झाड, माणूस, जनावर, काळ, अंतर या साऱ्या दर्शक कल्पना आहेत. उद्या जर सर्व माणसांनी ठरवले की सध्या ज्याला जमीन म्हणतात त्याला आकाश म्हणायचे आणि आकाश म्हणतात त्याला समुद्र म्हणायचे आणि समुद्र म्हणतात त्याला जमीन म्हणायचे तर अशा वेळी काय होईल? विशेष काही वेगळे होणार नाही. प्रथम जरा अवघड जाईल व नंतर सवयीने ते शक्यही होईल. ही दर्शक नामे म्हणजे भाषेच्या शोधानंतर माणसाने अमक्याला तमके, तमक्याला अमके वगैरे वगैरे म्हणण्याचा घालून दिलेला रिवाज आहे, पठडी आहे. या रिवाजामध्ये चाकोरीमध्ये आपण अडकलो आहोत. भाषा विचार व्याकरण ही सुद्धा चाकोरीच आहे. अशा अनेक चाकोऱ्या त्यांचे आपल्या मानगुटीवर संस्कार म्हणून बसलेले व बसविलेले भूत यामुळेच तर सारा घोटाळा झाला आहे. जी सोय म्हणून स्वीकारली तीच गैरसोय झाली आहे. तसे ते पहा. यू आर बॅड म्हटल्याने ते ज्याला म्हटले गेले अशा त्याला अर्थात तो इंग्रजी समजणारा हवा वाईट वाटते. याचे कारण एकच की दुसऱ्या कुणीतरी त्याला उद्देशून यू आर बॅड असे म्हटले आहे. यू आर गुड म्हटल्यावर ज्याला गुड म्हटले त्याला अर्थात तोही इंग्रजी समजणारा असेल तर समाधान वाटले. म्हणजे भाषेच्या वापरामुळे वाईट किंवा चांगले वाटते. खरे तर गुड व बॅड मध्ये चांगले व वाईट ते नेमके काहीच नसते. मात्र या दोन शब्दांना स्तुती व निंदा असा जो दृढभाव अर्थ भाषेत चिकटवला आहे किंवा चिकटला आहे त्यामुळेच तर बरे किंवा वाईट वाटते ना. आता असे बरे वाईट वाटल्यावर आनंद झालेला किंवा वाईट वाटलेला याच्या मनात हेतूची निर्मिती झाली. आता असे बरे वाईट वाटल्यावर ज्याला आपण गुड म्हटले त्याला आनंद झाला आणि ज्याला बॅड म्हटले त्याला वाईट वाटले आणि त्या कारणाने गुड आणि बॅड असे म्हटलेल्या लोकांच्या मनात हेतूची निर्मिती झाली. नीट लक्षात घेतले तर येथे प्रतिक्रिया रूपी हेतू प्रथम साकार झाली किंवा तयार झाली. ज्याला गुड म्हटले गेले तो असे गुड त्याला ज्याने म्हटले त्याचा मित्र बनतो आणि ज्याला बॅड म्हटले तो असे बॅड त्याला ज्याने म्हटले त्याचा शत्रू बनतो. आता पहा, गुड बॅड शब्दाने प्रतिक्रिया रूपी हेतू निर्माण झाला. आता कर्मक्रिया आणि कर्ता अशी त्रिपुटी तयार झाली. कशी ते पहा. गुड या शब्दाने जो खरे तर मानव निर्मित भाषेचा चाकोरीचा भाग आहे किंवा पठडी आहे. दोन माणसे मित्र
आणि मैत्री, शत्रू आणि शत्रुत्व या मितीत तयार झाली. म्हणजे गुड या शब्दाने किंवा बॅड या शब्दाने खरे तर ही शाब्दिक पठडी आहे. दोन माणसे मित्र किंवा मैत्रीत बांधली गेली किंवा शत्रू किंवा शत्रुत्वात तयार झाली. म्हणजे गुड आणि बॅड या शब्दाने मित्र, मैत्री, शत्रू, शत्रुत्व अशा मितीच्या बाजू तयार झाल्या. येथे कुणी म्हणेल यात त्रिमिती कुठे आहे, त्रिमिती कोठे आहे, नीट ध्यान द्या. येथे चांगले म्हणणारा, ज्याला चांगले म्हटले तो, आणि या दोघातील चांगले या शब्दामुळे तयार झालेला स्नेह किंवा मैत्री अशी ही त्रिपुटी आहे. म्हणजे चांगले म्हणणारा वक्ता, त्याच्याबद्दल चांगले म्हटले गेले तो विषय, आणि या विषयाबद्दल वक्त्याने म्हटलेले किंवा केलेले वक्तव्य चांगले किंवा गुड, यामधून बाहेर पडलेली मैत्री, अशी ही त्रिमिती आहे. तसंच वाईट याला जो म्हणतो तो वक्ता, याच्याबद्दल वाईट म्हटले गेले तो वक्त्याचा ज्याबद्दल बोलायचा तो विषय, आणि वक्ता आणि विषय म्हणजे वाईट म्हणणारा आणि वाईट ज्याला म्हटले गेले तो, याच्यामध्ये जो अनुबंध निर्माण झाला त्याला वाईटपणा किंवा शत्रुत्व म्हणतात. म्हणजेच स्नेह म्हणजेच गुड म्हटल्यामुळे मित्र म्हणजे ज्याला आपण गुड म्हटले तेव्हा गुड म्हणणारा, ज्याच्याबद्दल गुड म्हटले तो आणि त्यांच्यातला संबंध, आणि ज्याला बॅड म्हटले तेव्हा बॅड म्हणणारा, ज्याला बॅड म्हटले तो आणि त्यांच्यातील संबंध, म्हणजे मित्र, मैत्री आणि दुष्टत्व किंवा शत्रू, शत्रुत्व, अशा ह्या गोष्टी तयार झाल्या. खरे तर ही त्रिमिती वक्ता, विषय, वक्तव्य आहे. आता इथे वक्ता कोण आहे, बॅड जो म्हणाला तो. वक्तव्य काय आहे, त्याने अमक्या तमक्याला वाईट म्हटले, हे वक्तव्य आहे, आणि तो अमका तमका विषय आहे. खरे तर ही त्रिमिती वक्ता, विषय, वक्तव्य अशी आहे. उत्तम वक्तव्यामुळे मित्र, तो वाईट वक्तव्यामुळे शत्रू निर्माण झाला. तर असे मित्र व शत्रू आणि मित्रत्व, शत्रुत्व ही निर्मिती यू आर गुड व यू आर बॅड यामधून तयार झाली. अशा प्रकारे वक्ता, विषय, वक्तव्य या त्रिमितीतून सतत मित्रत्व व शत्रुत्व, मित्र व शत्रू तयार होत असतात. आता नीट ध्यान द्या. हे शत्रू मित्र, एक मिनिट होल्ड ऑन करा. का तयार झाले? सरळ आहे, काहीतरी म्हटल्याने हे झाले. हे म्हटलेले कळल्यामुळे, हे ज्याच्याबद्दल म्हटले त्याला हे म्हटलेले कळल्यामुळे हे सारे घडले. म्हटल्याने व कळल्याने नवीन हेतू तयार झाला. वक्ता, विषय व वक्तव्य तयार झाले. वक्तव्याच्या गुणातून त्याच्या गुणानुसार शत्रू मित्र तयार झाले. जर इंग्रजी कळलेच नसते तर हे निर्माण झाले नसते. तसेच भाषेची प्रतिमा, चाकोरी मनात घट्ट नसती तरीही सारे निर्माण झाले नसते. म्हणजेच मानवाने मानवाच्या सोयीसाठी निर्माण केलेल्या भाषा या माध्यमातून, त्याच्या वापरातून, त्या भाषेच्या घट्ट पकडीतून हेतू, त्रिमिती, शत्रू व मित्र तयार झाले. आता सांगा, हे सारे कल्पनेतून मानलेल्या व खरे म्हणून स्वीकारलेल्या भाषेच्या पकडीतूनच तयार झाले ना. त्यानेच शत्रू मित्र जन्मले ना. त्यानेच संघर्ष, हिंसा, विनाश जन्मले ना. मग वयात वास्तव ते काय? काहीच नाही. सारे काही मानव आहे, काल्पनिक आहे. शत्रू मित्र माणूस म्हणून खरे दिसले तरी ते खरे नाहीत, कारण ते भाषेच्या काल्पनिक परंतु व्यावहारिक घट्ट पकडीतून जन्मले आहेत. त्यामुळेच तर त्रिमिती तयार झाली. या त्रिमितीतूनच तर जग तयार झाले. त्यामुळेच तर शत्रू मित्र तयार झाले. सारे मानण्यातून निर्माण झाले. मानणे ही आहे कल्पना, हा आहे भ्रम. तर अशा भ्रमातून, कल्पनेतून काय जन्मणार? सरळ आहे, मिथ्या भ्रांती, खोटेपणात जन्मणार. अशा अर्थी जग शत्रुमित्रात विभागलेले जग, काळ्या गोऱ्यात विभागलेले जग, सुष्टुष्टात विभागलेले जग, श्रीमंत गरिबात विभागलेले जग अगदी 100% खोटे, मिथ्या, भ्रम आणि भ्रमच आहे. हेच ते जगत मिथ्या, सारे हेतू, साऱ्या त्रिमिती आणि सारे जग मिथ्याच आहे. ध्यानात घ्या, जे दिसते ते भ्रम. याचा अर्थ असा की आपली त्याच्या बाबतची ओळख, परिचय हा भ्रम आहे. कारण ती ओळख, परिचय जोपर्यंत शब्द माध्यमातून आपण तयार करून घेतो तोपर्यंत शब्द ही एक सोय, चाकोरी, मानवता असल्याने त्याच्यातून जे जे जन्मले ते सारे भ्रमच असणार. भ्रमातून भ्रमच जन्मतो. भ्रमातून सत्य जन्माला येत नाही, उद्भवणार नाही.
काजऱ्याच्या बी मधून आम्रवृक्ष बाहेर येऊ शकत नाही. मान्य आहे, हे सारे स्पष्ट करण्यासाठी सुद्धा शब्दच वापरले आहेत. मात्र येथे हा महत्वाचा फरक आहे की शब्दाने आकाशाला घोषणी घालता येते असे आजपर्यंत आपण ऐकून होतो. तशी आकाशाला घोषणी घालणारे अजरामर साहित्य आजपर्यंत अशा मानवी काल्पनिक शब्दाने निर्माणी केले आहे. मात्र तेच शब्द आकाशालाही कोसळायला भाग पाडतात. आकाशाला भिडवणारे शब्द आकाश कोसळवू शकतात, याचे येथे दिग्दर्शन केले आहे. शब्दांचे सामर्थ्य करणे जितके महत्वाचे आहे तितकीच शब्दांची कमकुवतता मर्यादा करणे महत्वाचे आहे. शब्द सामर्थ्य आणि शब्द मर्यादा एकत्रितपणे कळल्यावरच सर्वच्या सर्व शब्दभ्रम करू शकतो. अशा शब्दभ्रमाच्या कळण्यालाच मिथ्यत्व भ्रांती यांचे दर्शन म्हणतात, जे अध्यात्माचे एकमेव कार्य आहे. अशी भ्रांती, मिथ्यत्व, मर्यादा, काल्पनिकता कळली की स्वर्ग व नरकाची नीट ओळख होते. ही परिपूर्ण ओळख जगन मिथ्या या महावाक्यात आहे. या ओळखीमुळेच मानवाच्या लक्षात येते की आपणच आपल्या शब्द भाषा या काल्पनिक मानवी चाकोरीतून निर्माण केलेल्या विविध त्रिमितीतून आपले विश्व तयार केले आहे. मुळात कल्पनेतूनच सर्व तयार झाले. हे लक्षात आले की मानवाच्या विश्वाचा भुगा फुटतो, भ्रम नष्ट होतो, अज्ञान नष्ट होते. अज्ञान नष्ट होणे यातच जगत मिथ्या त्याचे स्पष्टीकरण आहे. हे सारे नष्ट झाल्यावर उरते ते काय? तेच तर ब्रह्म ना. मानवी विश्वाचा भुगा फुटणे म्हणजे सारे मनोद्रव्य, सारे हेतू आकार रहिततेने एकजीव होणे. अशी हेतूची एकजीवता, एक रसदा ज्यात सामावलेली असते त्याला ब्रह्म म्हणतात. या ब्रह्मात सारे हेतू, सारे आकार, सारे गुण, एक रस, एक तान, एक लय असतात. हे खरे तर एक भान असते. येथे केवळ एक आणि एकत्वाचे भान आहे. असे एकत्वाचे भान सुटते तेव्हा द्वैत जन्मते. आता असे ब्रह्म एकाच वेळी सर्वच्या सर्व पाहता येत नाही. कारण उघड आहे, मर्यादित शरीर, डोळे, बुद्धी, मन, हृदय यांनी पूर्णत्वाचे दर्शन होणे केवळ अशक्य आहे. तरीही सुवर्णाचा एक कण सर्वच्या सर्व सुवर्णाची ओळख पटवू शकतो. या न्यायाने अनुमान पद्धतीने ब्रह्माची ओळख होऊ शकते. ध्यानात घ्या, ब्रह्माची ओळख करून घेऊ पाहणारा, ध्यानात घ्या, ब्रह्माची ओळख करून घेऊ पाहणारा म्हणजे ज्ञाता. तो ज्याची ओळख करून घेऊ इच्छितो ते ज्ञेय म्हणजे ब्रह्म. आणि ज्ञाताला ज्ञेयाची ओळख करून घेता येता होणारे दर्शन किंवा ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. म्हणून ही सुद्धा त्रिपुटिका आहे. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. ज्ञाता म्हणजे ज्याला ब्रह्माची ओळख करून घ्यायची आहे तो, ज्ञेय म्हणजे तो ज्याची ओळख करून घेणार ते ब्रह्म, आणि ज्ञाता आणि ज्ञेय याच्यामधून ब्रह्माबाबत संभवणारे दर्शन म्हणजे ब्रह्मज्ञान. ही सुद्धा त्रिपुटिका आहे. इथेही अखंड ब्रह्मरसात येथे हेतू, गुण व आकार यांची एकरसता आहे. ही सुद्धा त्रिपुटीत आहे. येथेही अखंड ब्रह्मरसात येथे हेतू, गुण, आकार यांची एकरसता आहे. एक बुडबुडा जन्मला, त्या बुडबुड्याची प्रेरणा असते ब्रह्माचे ज्ञान करून घेण्याची. म्हणजे ब्रह्माने स्वतःलाच स्वतः आपण कसे दिसतो एकदा पाहूया तरी. या हेतूने एकमयतेतून, एक रसतेतून थोडेसे विभागून एका तुकड्याला वेगळे केले. अखंडाचा खंड म्हणजे तुकडा झाला. ब्रह्मरूपी पाण्यावर बुडबुडा आला. ब्रह्माचे ज्ञान करून घेऊ इच्छिणारा बुडबुडा म्हणजे ज्ञाता होय. तो पूर्ण ब्रह्माचे ज्ञान घेऊ इच्छितो. तर असे ब्रह्म म्हणजे ज्ञेय होय. त्या ज्ञाता ज्ञेयांच्या संयोगातून जाणलेले ते ज्ञान होय. ज्ञाता ज्ञेय ज्ञान, ब्रह्मज्ञाता ब्रह्मज्ञेय ब्रह्मज्ञान, अशी ही त्रिपुटी आहे. इतके झाले तरी खंडाला अखंडाची ओळख होत नाहीच नाही. कारण एकच की तुकड्यात कसे पूर्ण राहणार. मात्र यामुळे अनुमान शक्य आहे. अखंडाचे खंड अनुमान लावू शकतो. तरीही खंडाला अखंडाचे अनुमान लावता आले. अनुमान पद्धतीने खंडाला अखंडाचे अनुमानित दर्शन झाले. तरीही पूर्णत्वाचे पूर्ण दर्शन ते नसते. पूर्णत्वाच्या दर्शनासाठी खंडाला, तुकड्याला, बुडबुड्याला नष्ट व्हावे लागते. असे सारे खंड, तुकडे, बुडबुडे विरले, मावळले, नष्ट झाले की परिपूर्ण ब्रह्मच शिल्लक राहते. परिपूर्णाला अखंड अखंडाला पाहू शकत नाही.
ते केवळ परिपूर्ण अखंड ब्रह्म म्हणूनच असू शकते. असे ब्रह्म सर्वस्वाने अनोळखीच असते. अखंड अखंडाला ओळखू शकत नाही. त्याच्या अंतरंग अखंडेतून सलगतेतून एक तऱ्हेचा ताण तणाव निर्माण होतो. ब्रह्म अगदी चुणे सुद्धा न पडलेल्या प्रचंड विस्तीर्ण कधीही ज्याचे मोजमाप शक्य नाही अशा एखाद्या स्वच्छ शुभ्र पसरलेल्या वस्त्रासारखे आहे. त्या वस्त्रावर चुणी पडते आणि ज्ञाताज्ञेय ज्ञान अशी त्रिपुटी जन्माला येते. विस्तीर्ण निरव शांत जलाशयाच्या पृष्ठभागावर बुडबुडा जन्माला येतो आणि बुडबुड्याचा प्रवास सुरू होतो. ज्ञाताज्ञेय ज्ञान असा हा प्रवास असतो. अखंडातून खंड एका पृष्ठीय ताणातून जन्माला येते. या पद्धतीने पसरलेल्या वस्त्रावर चुणी, शांत विस्तीर्ण जलाशयावर बुडबुडा पृष्ठीय ताणामुळे जन्मतो. तसा जन्म असतो ब्रह्मातील प्रत्येक वस्तू, प्राणी आणि माणूस यांचा. अनादि अनंत विश्व, त्यातील वस्तू, प्राणी, जड, चेतन यासह सातत्याने आहेच आहे. सुवर्णातून दागिने घडावेत ते पुन्हा आटवून त्याचे सुवर्ण व्हावे. त्या सुवर्ण रसातून पुन्हा पुन्हा दागिने घडावेत असे आहे विश्वाचे स्वरूप. ठीक आहे, विश्वातील जीव जंतू प्राणी यांचे आकार सतत बदलत असतील. काही आकार पूर्ण नष्टही होऊन पूर्वी न पाहिलेले आकार जन्मत असतील. तरीही हे सातत्याने चालूच आहे. हे असे ज्या मोठ्या प्रचंड भांड्यात चालू आहे तेथे नेमके काय आहे? तेथे या साऱ्या जीवजंतू वस्तू प्राणी यांची एक जीवता, एक रसता, एकमयता आहे. यामध्ये अनेक हेतूंची सुद्धा एक रसता आहे. या रसाला एका अस्तित्वाला या अनेक हेतूंमुळे उकळी फुटते. हे हेतू म्हणजे खरे तर विश्व ज्या भांड्यात शांत आहे, थंड आहे, अखंड आहे त्या भांड्याला हेतुरूपी इंधनाची लागणारी आस होय. त्या लागणाऱ्या आसेमुळे ब्रह्माला उष्णता प्राप्त होते आणि त्यातून ज्ञाताज्ञेय ज्ञान या व अशा अनेक त्रिपुट्या त्रिमिती जन्माला येतात. येथे भांड्याखाली विस्तवतो अग्नी नसतो, तर भांड्यातच हेतुरूपी अग्नी असतो. ब्रह्मात आकार गुण यांचे एकजीव रसायन जरूर होते. मात्र हेतू एकत्र आले तरी ते खरे तर एक रस असे होत नाही. आकार गुण एकरूप होतात आणि हेतूंचे मिश्रण होते. त्या हेतुरूपी मिश्रणाचे कार्य इंधनासारखे असते. त्यातून या ब्रह्मरसात बुडबुडे येतात आणि त्यामुळे त्रिपुटी त्रिमिती व आपले विश्व दृश्यमान होते. जरा हे नीट समजून घ्या. या रसाला, एका अस्तित्वाला या अनेक हेतूंमुळे उकळी फुटते. हे हेतू म्हणजे खरे तर विश्व ज्या भांड्यात शांत आहे, थंड आहे, अखंड आहे त्या भांड्याला हेतुरूपी इंधनाची लागणारी आस होय. त्या लागणाऱ्या आसेमुळे ब्रह्माला उष्णता प्राप्त होते आणि त्यातून ज्ञाताज्ञेय ज्ञान या व अशा अनेक त्रिपुट्या त्रिमिती जन्माला येतात. येथे भांड्याखाली विस्तवतो अग्नी नसतो, तर भांड्यातच हेतुरूपी अग्नी असतो. ब्रह्मात आकार गुण यांचे एकजीव रसायन जरूर होते. मात्र याच आकार व गुण यांच्या एकजीव रसायनात हेतुरूपी इंधन ब्रह्माच्या भांड्यात असते. आकार गुण एकरूप होतात आणि हेतूंचे मिश्रण होते. त्या हेतुरूपी मिश्रणाचे कार्य इंधनासारखे असते. त्यातून या ब्रह्मरसात बुडबुडे येतात आणि त्यामुळे त्रिपुटी त्रिमिती व आपले विश्व दृश्यमान होते. सारांश सारे विश्व ज्यात लय पावते, गुण आकार हेतुसहित सारे विश्व ज्यात विराम पावते त्याला ब्रह्म म्हणतात. ब्रह्माचा आकार गुण हेतू सांगणे अशक्य आहे. मात्र विश्वाची एकरूपता म्हणजे ब्रह्म होय. त्या ब्रह्माला किंवा ब्रह्मरसाला हेतुरूपी इंधनामुळे आस प्राप्त होते आणि त्यातून ज्ञाताज्ञेय ज्ञान यासारख्या अनेक त्रिपुट्या त्रिमिती बुडबुड्यांसारख्या जन्माला येतात. जन्माला येणारे काही काळ नांदते व नंतर नष्ट होते, पुन्हा जन्माला येते. असे हे चक्र अव्याहत चालू आहे. या चक्राला विश्व किंवा विश्वचक्र म्हणतात. जन्मते ते नाचते व नाचते ते जन्मते, म्हणून विश्व किंवा जगत नित्य आहे. मात्र विश्व किंवा जगत ज्यामधून उद्भवते ते ब्रह्मरूपी भांडे अनादि अनंत म्हणून एकमेव सत्य आहे. हेच आहे जगन मिथ्या आणि होय अर्थात ब्रह्म सत्यते रहस्य. शक्य आहे की विश्व निर्मितीपूर्वी ब्रह्म बराच काळ स्थिर असेल आणि मग विश्वचक्र सुरू झाले असेल. असे काही काळ, जो काळ मर्यादिताला आकळणे अशक्य आहे, विश्व चालू राहील व मग पुन्हा ब्रह्म बराच काळ स्थिर राहील. साऱ्या विश्वाचा काळ ज्यात विलय पावतो तो ब्रह्मकाळ. साऱ्या विश्वाचा काळ ज्यात विलय पावतो तो ब्रह्मकाळ. विश्व जन्मते तेव्हाही ब्रह्म असतेच असते. ते लय पावते तेव्हा मात्र केवळ एकमेव ब्रह्मच असते.
म्हणजेच कधीही अगदी निश्चित विद्यमान असते ते ब्रह्म होय. विश्व असेल वा नसेल ब्रह्म असतेच असते. अशा अर्थी ब्रह्म सदा विद्यमान असते. त्याचा हेतू गुण आकार सांगणे अशक्य आहे. या अर्थी ब्रह्म अवर्णनीय असते. सर्व क्षमता ब्रह्मात विद्यमान असतात. या अर्थी ब्रह्म सर्व क्षम असते. म्हणूनच ते सर्व शक्तिमान असते. तसेच ब्रह्मातून विश्व जन्मले तरीही ब्रह्माला विश्वासी काही देणे घेणे नाही. ब्रह्माची स्थितप्रज्ञता कधी घडत नाही. या अर्थी ब्रह्म सर्व साक्षी आहे. असे ब्रह्म सर्व विद्यमान, सर्वज्ञ, सर्व शक्तिमान आणि सर्व साक्षी असते. याशिवाय त्याचे वर्णन शक्य नाही. केले तरी ते अपूर्णच असते. म्हणून ते खरे तर अवर्णनीय आहे. ब्रह्म सत्य पाहून झाले. जगत मिथ्या म्हणजे हेतूमुळे जन्माला आलेल्या त्रिपुटी त्रिमिती व जग किंवा विश्व मिथ्या आहे, भ्रम आहे, हेही पाहून झाले. या ज्ञानाला वेद असे म्हणतात. ब्रह्मसत्य पाहून झाले. जगत मिथ्या म्हणजे हेतूमुळे जन्माला आलेल्या त्रिपुटी त्रिमिती व जग किंवा विश्व मिथ्या आहे, भ्रम आहे, हेही पाहून झाले. या जगत मिथ्या आणि ब्रह्मसत्य ज्ञानालाच वेद असे म्हणतात. आता ब्रह्माची काव्यानुभूती स्पष्ट करूया. त्या निरूपणानंतर सारे उघड, स्पष्ट आणि सुलभ आहे. तर पूर्वी म्हटलेल्या काव्याचा अर्थ बघा. निरभ्र शांत नभांगणात दिवसा जेव्हा सूर्य आणि रात्रीच्या वेळी चंद्र ग्रह तारे लखलखत असतात तेव्हा त्याला, त्या तेजाला म्हणजे आकाशातील चंद्र सूर्य आणि ग्रह तारे लखलखत असताना त्या संपूर्ण तेजाला आपण तेज ब्रह्म म्हणतो. जेव्हा मनरूपी जलाशय निस्तब्ध निरव असतो, निर्विचार परमपावन शांत असतो आणि अचानक त्यातून चिंतन रूपी शब्द कमले प्रफुल्लित होतात तेव्हा त्याला म्हणजे त्या शांततेत उमटलेले जे शब्द आहेत त्याला आपण शब्द ब्रह्म म्हणतो. त्या शब्द कमलांचा, त्यातील भावतरंगांचा सुगंध परिमल जेव्हा ऐकणाऱ्याला आनंदित करतो तेव्हा त्या शब्द ब्रह्माला परब्रह्म म्हणून कौतुकाने गौरवले जाते. साधुसंतांनी मानलेले शब्द ब्रह्म सदा सर्व काळ त्याच्या अंतरीच्या सुगंधाने दरवळत असते. तेव्हा ते शब्द ब्रह्म आपणाला परब्रह्माची जाणीव करून देते. त्या शब्द ब्रह्मातून शांत शीतल लहरी बाहेर पडतात. या मंद शीतल लहरीतून परब्रह्म प्राप्तीचा लाभ आपणाला अनायसे घडतो. शब्द संपतात, ग्रह नक्षत्रे तारे सूर्य चंद्र मावळतात. तेव्हा काय होते? तेव्हा शब्द ब्रह्म लोप पावते, तेज ब्रह्म लोपते. उरते केवळ अथांग निर्विचार मनपटल किंवा मनाचा पडदा किंवा अथांग निरभ्र नभांगण. असे हे निस्तब्ध मनपटल किंवा अथांग निरभ्र नभांगण काय आहे? हे आहे खरे तर शून्य ब्रह्म. त्या शून्य ब्रह्मातून ग्रह तारे रूपी तेज ब्रह्म, शब्द रूपी शब्द ब्रह्म आणि त्या सुगंधित शब्द ब्रह्मातून परम पावन परब्रह्माची झलक आपल्याला मिळते. पण मुळात काय आहे? शून्य आहे. सारे आकार गुण हेतू आशय यांचे स्वरूपत्व एकरूपत्व आहे. ते आहे शून्य. आशय घन शून्य किंवा पूर्ण आहे. ते शून्य ब्रह्माचे कधी तेज ब्रह्म, कधी शब्द ब्रह्म, कधी परब्रह्म असे रूपांतर झालेले भासते. तो भास भ्रम आहे. सत्य आहे शून्य किंवा शून्य ब्रह्म. अशी ही शून्य ब्रह्मता हीच आदि मध्यंती एकमेव सर्व शक्तिमान, सर्व विद्यमान, सर्व साक्षी अनंत सत्ता आहे. तीच आहे एकमेव सत्ता. हा आहे जगदाधार, सर्व विश्वाचा जगाचा आधार. ते अंतरातून जाणून तो माहीत नसल्यासारखा जाण नेणता सहज भावात बनतो वा राहतो. तोच तर सर्व जाणणारा म्हणजेच सर्वांचे आदी कारण मूळ असतो. त्याचे जाणून जन्मलेले नेणतेपण, त्याचे जाणून सर्व जाणूनही जन्मलेले नेणतेपण, ओळखून जन्मलेले अनोळखीपण हीच आहे ब्रह्माची खूण. सर्व ज्ञात, सर्व विद्यमान, सर्व साक्षी तो आणि केवळ तोच असतो. त्याच्यामुळेच सर्व जाणले जाते. त्याच्यामुळेच सर्वांचे अस्तित्व, विद्यमानता, विश्वाचे असले पण सत्य होते. असे असूनही तो सर्वांचा साक्षी असतो. तो निर्लेप असतो. यालाच म्हणायचे सर्वज्ञता, सर्व विद्यमानता किंवा सर्व साक्षीत्व. हे सांगणे, स्पष्ट करणे, ऐकणे, वाचणे, समजणे म्हणजे वेदाचे आकलन किंवा वेद. सर्व समजून उमजून ते दूर सारून त्यापासून सहजतेने दूर होणे, निर्लेपत्वात असणे हा असतो वेदांत किंवा ज्ञानाचा अंत. हॅलो, आता पुन्हा एकदा ही शून्य ब्रह्मता अवघी सत्ता हे पद्य नीट शांतपणे ऐका आणि नंतर
जे सांगितलं आहे तेही ऐका, म्हणजे तुम्हाला सर्वांनाच याचा पूर्ण लाभ होईल. नीट ऐका. शांत नभांगणी लखलख करीती चंद्र सूर्य तारे दाटले तेज ब्रह्म सारे निरवंतरी अविचल सदिवी शब्द कमल फुलले दाटले शब्द ब्रह्म सारे परिमल शब्दे सुगंध पसरे शब्द तेज सारे दाटले परब्रह्म अवघे सारे निमता शब्द आटता शून्य होई सारे दाटले शून्य ब्रह्म अवघे शून्य ब्रह्मता होई सत्ता आदि मध्य अंती जाणसी हेतू तव चित्ती ऐसे जाणून होसी नेणता जरी तू तव चित्ती तरी तू सर्व ब्रह्माससी. अर्थ अगदी सोपा आहे. शांत नभांगणामध्ये तिथे काही नाही, अगदी कोरा पडदा आहे. तिथे अचानक लखलख करीत चंद्र सूर्य तारे उगवतात आणि संपूर्ण आकाश लखलखीत होते. अशा त्या लखलखीत आकाशाला आपण तेज ब्रह्म म्हणतो. निरवंतरी हृदयामध्ये किंवा मनामध्ये अजिबात हालचाल नाही, नीरव आवाज नाही, जणू काही मानस सरोवर अविचल सदिवी. मानसरूपी सरोवर म्हणजे आपले मनातील जे चैतन्य आहे ते मनातील चैतन्य सरोवर किंवा चैतन्य रूपी पाणी, सलिल म्हणजे पाणी, अत्यंत निरव म्हणजे तरंगरहित आहे. मनात तरंगही उमटत नाही. अशा वेळी मानस सरोवरातील पाणी अविचल असते आणि अचानक त्या अविचलतेतच, अचानक त्या शांतीतच अनेक शब्द कमले फुलतात आणि ज्ञानरूपी कमलाचा सुगंध पसरतो. अशा वेळेला निरव अंतरामध्ये शांत मानस सरोवरामध्ये उमललेल्या या शब्दरूपी ज्ञान कमलांना पाहून आपण म्हणतो, अरे तर हे शब्द ब्रह्म आहे. आता हे जे शब्द ब्रह्म आहे त्याचा परिमल शब्द आहे. त्या शब्दांचा ज्ञान पातळीवरचा परिमल, ज्ञान परिमल, ज्यामुळे सर्वत्र सुगंधाचा भास निर्माण होतो आणि सगळीकडे संपूर्ण तेज आणि तेज वाटते. तर अशा हृदयातील या शब्दरूपी, शब्द कमलरूपी तेजोवंत सुगंधित अशा शब्दांना पाहून आपण म्हणतो हे तर परब्रह्म आहे. पण होते काय? पाहता पाहता तारे निमतात, पाहता पाहता मनातील शब्द आटतात आणि सर्व काही शून्य होते. म्हणजे जेव्हा नभांगण तारे किंवा ग्रह यांच्या रहित होते, तारे चंद्र यांच्या रहित होते, तेव्हा तेच नभांगण जे आपण तेज ब्रह्म म्हणतो ते काय होते? ते पाहता पाहता केवळ आणि केवळ शून्य ब्रह्म होते. मनातील शब्द कमल फुलली की पाहता पाहता मन निरव म्हणजे पुन्हा मन सुद्धा शून्य ब्रह्म होते आणि तो शब्द आणि त्याचा परिमळ आटला की मन एकदम निवांत शांत होते. म्हणजे चंद्र सूर्य तारे गेले आणि तेज ब्रह्म संपलं, मनातील शब्द गेले आणि शब्द ब्रह्म संपलं. त्यात शब्दांचा सुगंधित भाव आहे तो गेला, शब्दाचं तेच संपलं आणि केवळ असलेपणी परब्रह्म राहिले. म्हणूनच म्हटले तारे निमता शब्द आटता शून्य होई सारे दाटले शून्य ब्रह्म होगे. हे सर्वांच्या मुळाशी केवळ आणि केवळ शून्य ब्रह्म असतं, ज्याच्यामध्ये हेतू सहित अनेक त्रिपुटी सामावलेले असतात. परंतु हेतूच्या इंधनानेच तेच निरव आकाश असतं, तेच शांत नभांगण असतं, ते तेज ब्रह्मात रूपांतरित होतं. तेच शांत मन असतं, ते शब्द ब्रह्मात दाटलं जातं. त्याच शब्द ब्रह्माचा परिमळ निर्माण होतो आणि ते परब्रह्म होतं. आणि हे तेज ब्रह्म, शब्द ब्रह्म, परब्रह्म जसं जन्माला आलं तसंच हळूहळू नष्ट होतं आणि सर्व काही आटतं. आणि आकाशरूपी तेज ब्रह्म, मनोरूपी शब्द ब्रह्म आणि परब्रह्म केवळ आणि केवळ सर्व त्रिपुटी आणि हेतूचे इंधन मावळलेले अशा अर्थी शून्य ब्रह्म होते. म्हणूनच म्हटले आहे की शून्य ब्रह्मता हीच खरीखुरी सत्ता आहे. विश्व यायच्या अगोदर, विश्व असताना आणि विश्व गेल्यावर सुद्धा शून्य ब्रह्मता हीच अवघी सत्ता आहे. विश्वाच्या आधी म्हणजे सुरुवातीला, विश्व असताना मध्ये मध्यावर आणि विश्व गेल्यानंतर म्हणजे अंती केवळ आणि केवळ शून्य ब्रह्मता अवघी सत्ता आदि मध्य अंती. असं हे जर तू तुझ्या चित्तात जाणलंस तर हे सर्व जाणून जणू काही माहीत नसल्यासारखा जर तू जाणूनही नेमक्यासारखा राहिलास तर तुझ्या चित्तामध्ये तूच सर्व ब्रह्म असल्याचा
तूच मूलाधार असल्याचा साक्षात साक्षात्कार तुला घेता येईल. तर असा हा साक्षात्कार आपणा सर्वांना घडो ही ईश चरणी प्रार्थना. आजचं निरूपण येथेच थांबवतो. अस्तु.